ध्येय जो आहे ना पंचमहाभूताचा उसना आणलेला आहे आणि आपण माझा म्हणतो, आपला नाहीच हा. जशा प्रकारे एखाद्याने जागा घेतली परमार्थकाने किराया ना, त्यानं बावून लिहून घेतला. हे मुलाला मजीद जागा आहे, दोघं कोर्टात भांडण गेलं आणि कागदपत्र दोघाला सांगितले. ह्याच्याकडे काहीच नव्हतं लिखापुढे. ह्यानं देखील त्याला जागा नसताना मजी म्हणणारा त्याला असं जेल झाली. आता हे पंचमहाभूताचा ध्येय. आपण जर माझाच म्हणून लावलो आपल्यालाही शिक्षा होणार आहे आणि त्याच्यामुळं नरकवास होणार आहे. याच्याकरता राम सामर्थ्यशाली आहेत. काय म्हणतात ते असं पुढे आहे. काय झाले ते कौना नेल सोबत राहते दमुनिया सगळं भूते लोक पाळते दमीन. राम म्हणतात हा पंचमहाभूताचा ध्येय माझा आपला नाही. आणि जे केसर या पंचमहाभूताला शिक्षा करण्याची माझ्या ताकद आहे. प्रथूने दमिले धरित्री धुईला औषधी सामग्री मी त्याहून दमीन बाणागरी सोमित शरीर उठी. असं जे काही पहिलं भूत असर पृथ्वी, पूर्वी असर या ध्रुवाचा असरा, पुढे असर मुलगा अंग, अंगाच्या पोटे वेन, वेनाच्या ध्येयापासून असर पृथ्वी आणि आर्ची निर्माण केली. त्या वेनराजाच्या पापामुळे ही पृथ्वी गायीच्या रूपात फिरत होते. त्यावेळेस या पृथ्वीराजानं काय केलं, स्वयंभू मुलीला वासरू केलं आणि त्या पृथ्वीच्या कामधेनूपासून असं गायीचं धोरण करून जे पाहिजे वस्तू मिळाल्या मी असं करेल. त्या पृथ्वीला अशी शिक्षा करेल. माझ्या लक्ष्मणाच्या ध्येयामध्ये पृथ्वीचे 5 तत्व आहेत. जेवढा कठीण भाग आहे तेवढा असरा पृथ्वीचा आहे. अस्थि, मांस, त्वचा, नाडी आणि रोम हे पृथ्वीचा भाग आहे. मी पृथ्वीला शिक्षा करेल. त्याचे तत्व मी लक्ष्मणाच्या अंगात कार्यान्वित करील असं बोलू लागलेले आहे. अगस्त्य ऋषीचे निश्चिती शोशिला पांपती मी त्याहून करेल ख्याती ते जगती. त्याच्यानंतर आप नावाचं भूत आहे. आणि आप म्हणजे जेवढा पातळ भाग आपल्या शरीरात आहे तो असरा आपाचा आहे. पूर्वी असं अगस्त्य ऋषीनं आतापी वातापी इलवर राक्षस मारले होते. एक राक्षस समुद्रात पाणी होऊन गेला, बाकी दोघायला मारलं होतं. त्याला रागात असं त्या समुद्र त्यानं पिऊन घेतला. अगस्त्यनं एक समुद्र पेला असेल किंवा असं नाहीसा केला असेल. मी असं माझे एवढं सामर्थ्य पृथ्वीवरले 7ही समुद्र असं नाहीसे करील. कुठपर्यंत, जोपर्यंत माझ्या लक्ष्मणाची जीवनश्री येत नाही तोपर्यंत त्याला शिक्षा करील असं पुढच्या वेळी काय मित्राची जीवनश्री आणून दिलं जड करी तव करीन बोरी बाणाधारी. जो हे आप माझ्या लक्ष्मणाची जीवनश्री असं आणून देणार नाही तोपर्यंत मी आपाची भोवरी केल्याची राहणार नाही. आपाचे असं 5 तत्व आपल्या शरीरात आहेत. शुक्र, शोणित, लाळा, मूत्र आणि श्वेत हे जे काही असं 5 तत्व आहेत. मी त्या आपाला शिक्षा करील, माझ्या लक्ष्मणा देहातून बसवील. एवढं माझ्यामध्ये सामर्थ्य असं राम रागात बोलू लागले. जव सत्य जवळ लक्ष्मणा अन्यथा माहोत प्रिन निशेष शोषण. त्याच्यानंतर तेज नावाचं भूत आहे. तेज आपल्या अंगात आहे, अग्नी आहे. त्याच्यामुळे आपण खाल्याला पचन होतं. खाल्याला आपल्याला असं आळस येतो, आपल्या असं शरीर टवटव दिसतं, आपलं गरम लागतं. आपल्या तेजामुळं काय होतं, आपल्या शरीरामध्ये 5 क्रिया घडतात. क्षुधा, त्रषा, आलस्य, निद्रा आणि कांती. माझ्या लक्ष्मणाला भूक लागत नाही, ताण लागत नाही. माझ्या लक्ष्मणाच्या ध्येयातून तेज नावाचं भूत निघून गेलेलं आहे. त्या तेजाला शिक्षा करेल, लक्ष्मणाच्या ध्येयात आणून बसवेल. त्याचं कार्य मी त्याकडून करून घेईल. अशा प्रकारे असर आणि राम रागात बोलू लागले. पाणी महाशूज भरडीन प्राचीन सगळं प्रभंजन जवळ लक्ष्मणाचा निज प्राण सोय आपण आणून देई. त्याच्यानंतर वायू नावाचं भूत आहे. या वायू आपल्या शरीरामध्ये 5 प्रकारचं वार आहे. व्यान, उदान, अपान, समान आणि प्राण. प्राणवायू हृदया ठिकाणी राहतो. त्याच्यामुळे आपल्या देहात 5 क्रिया घडतात. चलन, वलन, धावन, अंकुचन आणि प्रसारण. माझा लक्ष्मण हात लांबवित नाही, आखडीत नाही, कारण वायू नावाचं भूत निघून गेलेलं आहे. त्या वायूला शिक्षा करेल, लक्ष्मणाच्या देहातून बसवील. त्याच कार्य मी त्याकडून करून गेला असं राम रागात बोलू लागले. शोभोनीचे आकाश घोटीन सगळेचे आकाश सौमित्राचे हृदयकाश सावकाश जव होय. त्याच्यानंतर असं आकाश नावाचं भूत आहे. आपल्या शरीरामध्ये 5 प्रकारचा आकाश आहे. कटाकाश आहे, उदराकाश आहे, हृदयाकाश आहे, कंठाकाश आहे, शीर्षाकाश आहे. हृदयाकाशाच्या ठिकाणी 5 क्रिया घडतात. काम, क्रोध, मोह, भय आणि शोक. आणि माझ्या लक्ष्मणात कुठलाच एकही असं गुण निर्माण होत नाही. कामही निर्माण होत नाही, क्रोधही निर्माण होत नाही. आणि म्हणून असं तो काम त्या आकाशाला शिक्षा करील, लक्ष्मणाच्या ध्येयातून बसवील. त्याच कार्य मी त्याकडून करून गेले. एवढं माझ्या सामर्थ्य असं राम बोलू लागले. दमोनिया सकळ देव उडविन त्याची माव करती सुमित्राशी सावे होती लागव करीन. पंचमहाभूत झाले आपलं अशामध्ये काहीच नाही, पण आपला ध्येय म्हणतो. त्याच्यानंतर असं आणि 10 इंद्रिय. प्रत्येक इंद्रियावर दैवत आहे आणि ती इंद्रियाची दैवतेला सगळ्या दैवतेला शिक्षा करील.
त्याच्याकडून मी काम करून गेले एवढं माझ्या सामर्थ्य असं बोलू लागले दमोनी दिशाची पोकळी भरी नचिदानंद कल्लोळी जव सौमित्राचे कर्ण बिळी आळवाळी निघे शब्द 5 ज्ञानेंद्रिय 5 कर्मेंद्रिय या मुंडके गळ्यापासून वरच्या बाजूला 5 ज्ञानेंद्रिय आणि खालच्या बाजूला सरळ 5 कर्मेंद्रिय. पहिलं ज्ञानेंद्रिय कान आहे. कानाची दैवता दिशा आहे. दिशा नावाची दैवता कानावर असेल तर माणसाला ऐकू येतं. दिशा नावाची दैवता कानावर जो निघून गेली त्याच्या कानाजवळ नगारे वाजली तरी असं आणि ऐकू येत नाही. माझ्या लक्ष्मणाच्या कानावर मी तोंड ठेवलेलं आहे. लक्ष्मणा एकदा बोल म्हणू लागलो आहे पण माझा आवाज लक्ष्मणाला ऐकू येत नाही. कारण लक्ष्मणाच्या कानावरून दिशा नावाची दैवता निघून गेलेली आहे. त्या दिशा नावाच्या दैवतेला शिक्षा करेल. लक्ष्मणाच्या कानावर आणून बसवीन आणि ऐकण्याचं कार्य करून गेले एवढं राम बोलू लागले. बाणे पाडून या सूर्याशी खंडोने उदेस्ताशी घेणे हिरुनी तेजाशी नेती लक्ष्मणाशी भरी. दुसरं ज्ञानेंद्रिय डोळा आहे. डोळ्याची दैवता सूर्य आहे. सूर्य नावाची दैवता डोळ्यावर असेल तर माणसाला दिसतं. आपल्यासारखे काही आंधळ्याचे डोळे असतात त्याला दिसत नाही. डोळे दिसतात चांगले. आता काही काही भीक मागण्यासाठी आंधळ्या सोंग ती बाजू वेगळी. माझ्या लक्ष्मणाचे डोळे उघडे आहेत. मी त्याच्या तोंडावर तोंड ठेवलेलं आहे. लक्ष्मणा माझ्याकडे एकदा बघ म्हणू लागलोय पण मी लक्ष्मणाला दिसत नाही. कारण लक्ष्मणाच्या डोळ्यावरून सूर्य नावाची दैवता निघून गेलेले त्या सूर्याला शिक्षा करेल. लक्ष्मणाच्या डोळ्यात आणून बसवेल आणि पाहण्याचं कार्य त्याच्यावर करून गेले एवढं माझ्या सामर्थ्य असं राम बोलू लागले. अश्विनी देव दोन्ही विरोध केला आहे त्याचा कंदचे खनोनी सौमित्र ग्राणी होतीन. तिसरं ज्ञानेंद्रिय नाक आहे. नाकाची दैवता अश्विनी कुमार. अश्विनी म्हणजे घोडी. आसो म्हणजे घोडा. अश्विनीची कुमार म्हणजे घोडीची मुलं 2 ह्या नागपुढेची दैवत आहेत. तुम्ही म्हणाल घोडीची मुलं कसं काय देव झाले. त्याचं कारण आहे एकदा सूर्याची पत्नी स्वज्ञा तिला आपलं सूर्याचं तेज सण होईन गेलं. तिनं काय केलं स्वज्ञा नावाची दासी होती. तिला काय केलं आणि त्या दासीला तिच्या दासी सूर्याच्या हाताखाली ठेवलं आणि सूर्याची पत्नी असर ही स्वज्ञा हिमालयावर तपश्चर्या करायला निघून गेली. त्यावेळेस ही जी की असर तपश्चर्या करू लागली. बरेच दिवस त्या दासीनं कळत नाही. नाकाची कानाची दैवता जर लोपली असेल तर रामचंद्र प्रभू शेवून बोलतात. आता याच्या पुढे रामाला राग येतो आणि हातात धनुष्यबाण घेतात आणि काय करून बोलतात ते पुढे ऐका म्हणजे पंचकरण संपला. वैष्णवण्या त्वरित न करी सौमित्रा सावतरी तो करी न पदच्युत सर्वगत देशोदडी. त्याच्यानंतर चित्त आहे. चित्ताची दैवता विष्णू आहे आणि विष्णू नावाची दैवता चित्ताच्या ठिकाणी असेल तर माणसाच्या देहात चेतना निर्माण होते. राम रागात आले असं लक्ष्मणामुळे असं मी काय बोलायचं भान राहिलं नाही. रागात येऊन त्या विष्णूलाच मी असं शिक्षा करतो म्हणत. आता राम कोण आहेत विष्णूचाच अवतार आहे. रामाची अवस्था अशी झाली. आमच्या गावात एक शावकार होता आणि ते लय कृपल पोराला सुद्धा पैसे एक पोरग बाजूला राहिलं होतं. त्याचे पोरग बिमार पडलं. मला महाराज माझ्या बापाकडून 10,000 काढून द्यावं आणि नको तू देत नाही. मार देतो सोयाबीन आलं की हातापायवळ मध्ये लेकरू मरतंय. गेलो तिच्या बापाकडं आणि सांगितलं ते पैसे मागायला पोरग बिमार झाले द्या पैसे. महाराज मला पोर माहीत नाही तुम्हाला पैसे मी देतो वा म्हणलं द्या. 10,000 आणले त्या पोराला दिले दवाखान्यात दिलं. पोरग नीट झालं. सोयाबीन आल्या ते पोरग पैसे द्यायच नाही किंवा त्या शावकार मजा मागला चला काट टाका म्हणले महाराज पैसे. आता मी म्हणलो भानगड झाले देतो महाराज. पोरला म्हणलं देतो महाराज थांबा जरा 4 रोज थांबा. एक दिवशी महाराजांना त्या शावकारांना आडलो बा पैसे टाकन पुढे जाय म्हणलं. कोणाला महाराज आला हो रागात आला. ही महाराज गेलं पोराकडं. ते मला पैसे द्यावं लागेल. काय लईच बोलायला म्हणलं तुमचे काय बापाचे पैसे आहेत का म्हणलं. मजाच बापाचे पैसे आहेत ना. तुझ्या बापा चल म्हणलं तुझ्या बापापासवर. त्या पोराला आणलं. सांगितलं शावकार हे पैसे देणं झालंय कसा देत नाही मला पैसे. त्याचा बाप पैसे दे. आता बाप काय दुसरा आहे का. हेच बाप आहे ना. तसं विष्णू म्हणू लागलं की त्या विष्णूला शिक्षा करेल. लक्ष्मणाच्या चित्ताच्या ठिकाणी असून चेतना निर्माण करेल. असं रामराला भयंकर राग आलेला आहे. आणि काय करतात लक्ष्मीनगरे जाण पूर्ण शोभला रघुनंदन अंत का अंत गुण धनुष्यबाण सज्जिले मारीन राक्षस सकळ जाणीने जगत तळ झाला कृताग्नी कळू काळा काळ रघुवीर. आता या ठिकाणी मी थोडी रेस्ट घेतो. इथं पुढे कोणी बसवा कारण इथून आम्हाला कीर्तनासाठी पुंडली विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरनाथ